माझी शाळा माझा मळा, पूर्वी शेतकऱ्याचा मळा. शाळा की शाळा. शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण शेणखत किंवा कोंबडी खताला पर्याय म्हणून हिरवळीचं खत, की जे किमतीमध्ये परवडतं आणि जमिनीचा पोत सुधारणं किंवा ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारं हिरवळीचं खत, ताग या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. ताग कधी करावा, कसा करावा, का करावा? कारण आपण शेणखत म्हणूनच शेतीकडं, खास करून शेतीला शेणखतच वापरलं पाहिजे असं अनेक शेतकऱ्यांचं मत असतं. मात्र शेणखत चांगलं मिळेल याची खात्री नसते, शेणखत वेळेवर मिळेल याची खात्री नसते. शेणखत भरणं, विस्कटणं, ते मुजवणं अशा अनेक बाबी येतात. त्याहीपेक्षा शेतीमध्येच केलेलं हिरवळीचं खत, ताग असेल किंवा धेंच्या असेल, या संबंधी आपण माहिती घेत आहोत. आता हे का करावं, तर जो ताग आहे, ताग हे द्विदल पीक असल्यामुळं याच्या मुळाला गाठी असतात आणि या मुळाच्या गाठी हे नत्र स्थिरीकरणाचं काम जमिनीमध्ये करत असतात. आणि नत्र हे पिकाला अतिशय महत्वाचा घटक आहे. जसं वातावरणामधनं नत्र मिळतं, तशाच प्रकारे पिकाला हिरवळीच्या खतामधून किंवा द्विदल वर्गीय जे मूग, चवळी, उडीद, ताग, धेंच्या या पिकामधून सुद्धा नत्र मिळत असतं. शेतकरी बंधूंनो, आपले सर्व व्हिडिओ हे अनुभवावर, प्रत्यक्ष शेतीमध्ये केलेले प्रयोग किंवा प्रत्यक्षात शेतीमध्ये आपण घेतलेलं पीक, आलेला अनुभव, हेच आपले व्हिडिओ असतात. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या शाळा की शाळा या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. शेतकरी बंधूंनो, ताग साधारणपणे 40-45 किलो किंवा 50 किलो पर्यंत जर आपण विस्कटला तर एवढा एकरी ताग लागत असतो. आणि टोकन पद्धतीने केली तर अगदी 25 किलो मध्ये सुद्धा पुरेसं होत असतं आणि तेवढाच ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे हिरवळीचं खत मिळत असतं. आता हे कधी करायचं? आपलं जेव्हा पीक निघून जातं, असणारं पीक, त्यानंतर आपण शेतीमध्ये करायचं. ताग करण्यापूर्वी साधारणतः DAP किंवा 10-26 सारखं एखादं रासायनिक खत घालावं, जेणेकरून तागाची उगवण आणि वाढ चांगली होईल. त्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी एक 50 किलो युरिया आणि त्यानंतर 10 दिवसांनी आणखी एक 50 किलो युरिया, हे जर 2 वेळ जर आपण युरिया सारखं नत्राचं रासायनिक खत दिलं तर तागाची वाढ अतिशय जोमात होते. आणि तागाची वाढ जोमात झाल्यानंतर या ठिकाणी पहा, इथं समोर पाहिलं तुम्ही, इकडं ऊस आहे बघा, हा एरो जो दिसतोय ऊस आहे आणि हा ताग आलेला आहे. म्हणजे आपल्या उंची इतका साधारणपणे 6 फूट उंच ताग आलेला आहे. ही जमीन काळी आहे. या ठिकाणी बघा रोटर मारलेला आहे. तो साधारणपणे पीक फुलोऱ्यात आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, जमीन काळी असल्यामुळं ताग उंची वाढलेली आहे. हा ताग विस्कटलेला आहे ऊस गेल्यानंतरचा आणि इतका उंच आलेला आणि या ठिकाणी पाहू शकता आपण फुलोऱ्यात आलेला आहे आणि रोटर मारायचं चालू आहे. साधारणपणे 40-45-50 दिवसांनी जसं वातावरण असेल त्या पद्धतीनं या पिकाला फुलोरा येत असतो आणि फुलोऱ्यात आल्यानंतर म्हणजे कोवळं असतं, अशाच वेळी तो गाडला गेला पाहिजे. मग या ठिकाणी रोटरनं गाडायचं चालू आहे बघा. आता हे पीक केल्यामुळं काय होते बघा, ताग हे द्विदल वर्गीय पीक असल्यामुळं वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर करत असतं, ज्यामुळे जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण वाढत असतं. तागाच्या पानांमुळं जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढत असतं. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता, या ठिकाणी पाहू शकता, जमीन दुसरी एक आहे आपली, थोडी हलकी जमीन आहे, तर या ठिकाणी मात्र तागाची उंची कमी आहे
त्यामुळं लवकर फुलोरा आलेला आहे. उंची कितीही असो, फुलोरा आला की त्यावेळीच त्या फुलोऱ्यात असतानाच ताग गाडला पाहिजे. यामुळं काय होतं बघा, जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असते. तागाच्या दाट वाढीमुळं जमिनीची धूप कमी होते. पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यासाठी अतिशय उपयोग होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा पाहू शकता, तागामुळे जमिनीत नैसर्गिकरित्या नायट्रोजन उपलब्ध होत असल्यामुळं रासायनिक खतांचा वापर कमी होतो. आपणाला रासायनिक खतावरचा वापर कमी करायचा असेल तर तागासारखं हिरवळीचं पीक, जेणेकरून शेणखत कोंबडी खताच्या तुलनेनं किंवा कारखान्याचं कंपोस्ट असतं याच्या तुलनेनं अत्यंत कमी खर्च येतो. साधारणपणे 80 ते 90 रुपये किलो किंवा काही ठिकाणी 100 रुपये किलो ताग बियाणं मिळतं. आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असतील तर 50% सबसिडीवर, म्हणजे साधारणपणे 25 किलो जर आपण ताग आणायचं म्हटलं तर किती कमी किंमत होते बघा. आणि आपण कोंबडी खत किंवा शेणखत आणलं तर खताची किंमत 5,000 रुपये. भरणीचे, विस्कटण्याचे, ते खत चांगलं असेलच याची खात्री नाही. दुसरी गोष्ट, कामगारांच्याकडून ते खत सगळीकडे समप्रमाणात विस्कटलं जाईल, फार महत्वाचा मुद्दा आहे. जमिनीमध्ये सगळीकडं समप्रमाणात विस्कटलं जाईल याची खात्री नसते. त्यामुळं ताग हा संपूर्ण जमिनीमध्ये असल्यामुळं सेंद्रिय कर्बाची उपलब्धता पुढील पिकाला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होत असते. त्यामुळं ताग पिकामुळं जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीची सुपीकता वाढायची असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढवला पाहिजे, सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखता शिवाय आणि कोंबडी खताशिवाय दुसरा एक पर्याय आहे, ते म्हणजे ताग किंवा धेंच्या. हे आपण जरूर करावं शेतकरी बांधवांनो. आपण पाहू शकता बघा, आपल्या शेतातील वेगवेगळे फोटोज आहेत की लहान अवस्थेमधला ताग ऊस गेल्यानंतर केलेला आपण या ठिकाणी हे पहा. आता या ठिकाणी बघा मुळावर गाठी आहेत. या गाठी नत्र स्थिरीकरणाचं काम करत असतात. आपण रासायनिक खतावरचा खर्च कमी करायचा असेल तर अशा प्रकारची सेंद्रिय खत देणारी हिरवळीची खतं आपण जरूर करावीत आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारावा, जमिनीची ताकद वाढवावी, जेणेकरून आपल्या पुढील पिकाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आपण कराल असं मला विश्वास आहे. आपणास आमच्या शाळा एके शाळा या चॅनलवरील स्पर्धा परीक्षेच्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या असतील, खेळ, गाणी, गोष्टी, थोरांचे मौलिक विचार, त्याचप्रमाणे काही रेसिपीचे व्हिडिओ आहेत, शेतीविषयक वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत, काही मोठेही व्हिडिओ आहेत. आपण जरूर पाहावेत. आपणास निश्चितपणे आवडतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.